एकाशे काली कडून असं एकावर एक असे या मग बसायचं का? बसा मग, बसा 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 मग. तुमच्या मनाने, माझं काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही, तुमच्या मनाने. सातारा संस्थान उसर थांबा ना. हा सातारा संस्थान ठीक. हा या 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 या. बाजूला जेवढे जण उभे आहेत सगळे जण खाली बसा. सगळे जण खाली बसा. बसा बसा सगळे जण, पोहू नका, बसा बसा सगळे जण खाली. नाही नाही, ते यायले लगवेल गेलेत. अरे लगवेल गेलेत, यायले. असं समोरचे पण बसा, मागचे पण बसा. चला राहू दे. हा चला बंद करा, त्यांना बोलायचं. हा बोला. गप्प बसणार तुम्ही काय? जा बरं बाहेर तिकडं. बोल 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 करा. हे लोक बोलायला आले तितक्याला, मग काय महाराष्ट्रातून जमले ते. हे दृश्य आपण बघू शकतोय. मराठा अभ्यासकांसमवेत मनोज जरांगे पाटील यांची ही बैठक सुरू आहे आणि त्याचीच आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय. 2001 एक महत्त्वाच्या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. मग तिथे घेतलाय ना त्याच्यात. बर बर ठीक. यामध्ये बोला बोला ते. यामध्ये एक शब्द आहे, एक वाक्य की समितीचा दावा, जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना, तर याचं पण स्पष्टीकरण त्या जीआर मध्ये घेऊ आपण. ते जर करताना येणार पहिले पण जीआर झाला त्यावेळेस पण बोलले, लिहूनच घेतलं मी ते स्पष्टीकरण घ्यायचंय म्हणून. ठीक आहे, नात्यातला कुळातला रक्तातला रक्त संबंधच होतो ना. हा घेतला आणि नाहीतरी बसूनच राहायचं दादा 29 नंतर. याला सगळं भोगाच करायचं, यांचा सोडायचंच नाही यांना. माझा एक मुद्दा आहे. भटके विमुक्तांना जसं स्थानिक चौकशीवरच प्रमाणपत्र देतात अहवालावर आणि त्यांची व्हॅलिडिटी पण होते, त्याच्या आधारे जर जीआर मध्ये तसा उल्लेख केला, त्याच्या आधारे मराठ्यांना पण गॅजेटच्या आधारानुसार आमच्या संख्यात्मक नोंदी, मग गावातला स्थानिक अधिकाऱ्यांनी, सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून, पाहणी करून ते प्रमाणपत्र द्यावून व्हॅलिडिटी द्यावी, असा जीआर किंवा कायदा करता आला तर. 2001 2018 12 हा 12 सॉरी हा 12 यामध्ये हैदराबाद जीआरचा समावेश करा. तसा केलेलाच आहे. बरं ठीक आहे. नाही आपण सध्या अभ्यासावर बोलून देऊ. त्याच्यामध्ये जेव्हा माझ्या कुळातलं जेव्हा सापडलं प्रमाणपत्र, ते तर माहिती, मी मीडियात बोललो ना. ते त्याच्यामध्ये राजभाटाचं त्यांनी हे दिलं, तर राजभाटाकडे पूर्ण माझ्या गावची कुंडली जातात. तुमचं करूनच घेणार आहे मी, सोडीतच नाही. राजभाटाचं घेतलं बरं, ते घेतलं ना जीआर मध्ये पाहिलं शिंदे समितीचे. यांचं दुखत आहे, ही प्रॉब्लेम आहे, यांचं दुखत आहे. राजभाट आहे, देवस्थान आहे, देवी लस आहे, जनावरांचे दाखले आहेत, कारागृहातलं शिंदे समितीच्या आधी सगळे तिथं 23 खोल्या सापडलेल्या आहेत संस्थांचे. त्या नाशिकला डाव्याचे ते सगळे बैलाच्या लशीपासून कोणाचा बैल गेला आणि ते त्याच्यावर लिहिलंय, सगळं घेतलंय. यांचं दुखायलंय का मराठ्यांचे प्रमाणपत्र खरे येतं, हे पक्क आरक्षण द्यायचं नाही म्हणून हे रद्द करायचा आत्ताचा घाट घातला होता. ते घेतलं तुमचं. आता बोललं ना, त्याच्यावर भटक्या विमुक्ताच्या संदर्भामध्ये प्रत्येक एका गावून दुसऱ्या गावाला जातात, त्यावेळेस त्या गावचा पोलीस पाटील त्याला ती माहिती दिली जाते. तो पोलीस पाटीलच त्यांना प्रमाणपत्र देतो आणि त्याची व्हॅलिडिटी होती. म्हणजे एखादा जर भटका जर आला गावामध्ये, तिरवाली वगैरे कोणी जरी उतरला, डोंबारी वगैरे कोणीतरी, तर त्याची हे भटकेप्रमाणे होईल म्हणून वाटत नाही. काय कशाने काय आपण, मला चांगलं कळायला लागलंय बरं आरक्षण. हो ना, बोलू दे ना. हा बोल. मी बोलू, एक मिनिट थांबा. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष ठेव. भटके विमुक्ताचे जे लोक एका गावावर दुसऱ्या गावावर आपण बघू शकतोय. मनोज जरांगे यांची ही बैठक सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते. मराठा अभ्यासकांसमवेत ही बैठक सुरू आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील हे ठाम असल्याचं बघायला मिळतंय.